जालन्यात भाजपा विरोधात आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांना अटक केली। त्याचा निषेध म्हणून जालना शहरातील गांधी चमन येथे आपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ईडी कारवाईचा निषेध केलाय। काल आमचे दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय श्री अरविंद केजरीवाल यांना सायंकाळी रात्री बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली। त्याचा ठपका ठेवण्यात आला की दारूचा 100 कोटीचा घोटाळा झाला। पण आमचं म्हणणं आहे की 2 वर्षापासून त्यांच्याकडे चौकशी चालू आहे, ईडीची चौकशी चालू आहे, सीबीआयची चौकशी चालू आहे। ते 2 वर्षापासून 1 रुपया सापडत नाही। असा कोणता घोटाळा आहे की त्याच्यामध्ये 1 रुपयाची रिकव्हरी नाही आणि कुठंच काही नाही आहे आणि घोटाळा झाला। आणि आमचं म्हणणं आहे की शासनाची जी आहे पॉलिसी ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि आम्ही पॉलिसी ठरवली। आता त्या पॉलिसीमध्ये बेनिफिट शासनाला म्हणावं तसं झालं नाही झालं अजून तो संशोधनाचा विषय आहे आणि याच्यामध्ये आम्हाला बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली। त्याच्यामध्ये सर्वेमध्ये असं आलं की 150 ते 200 मोदी सरकारला यावेळेस सीटं येऊ शकतात, स्पष्ट बहुमतापासून जातात। आणि मोदी सरकार जे आहे इंडिया अलायन्सला घाबरलेलं आहे। ते इंडिया अलायन्सची ताकद एवढी वाढली असताना त्यावेळेस सत्तेत असं वाटतंय की इंडिया अलायन्स जातं आहे का। त्यामुळे एकेकाचं मुस्कटदाबी लोटस कमल जे आहे त्यांचं फेल होत असल्यामुळे हे सर्व ईडीच्या धाडी चालू आहे। आणि नुकत्याच सुप्रीम कोर्टाने आता इलेक्ट्रॉन बॉन्डची बेकायदेशीरित्या ठरवल्या। त्याच्यामध्ये एका कंपनीचं जे आहे की 100 कोटीचं त्यांचं प्रॉफिट आहे, पण त्यांनी BJPला दान दिलं 450 कोटी रुपये। तिथं ईडीची धाड पडत नाही आणि जिथं ईडीची धाड पडली तिथं त्यांच्या दानाच्या स्वरूपात ते इलेक्ट्रॉन बॉन्ड मागत आहे। मग याची कुठे चौकशी कधी होणार का? आणि बीजेपीकडे आलं बीजेपीचं वॉशिंग मशीन आहे का? आमचं स्पष्ट मत आहे की येणाऱ्या इलेक्शनचं बेनिफिट त्यांना अरविंद केजरीवालला द्यायचं नाही आहे। अरविंद केजरीवाल आमचा स्टार प्रचारक आहे। अरविंद केजरीवाल 2024च्या लोकसभा इलेक्शनमध्ये प्रचार करणार असल्यामुळे त्यांना थांबवण्याचं काम जे आम आदमी पार्टीला करण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे। आणि याची सर्व माहिती जनतेला माहीत असल्यामुळे मोदी सरकारला यावेळेस जनता 2024ला चारीखाने चित करून 150च्या आतमध्ये करून टाकणार। त्यांना सुपडा साफ आपकी बार मोदी सरकारचा सुपडा साफ। काय नाव आहे तुमचं? जिल्हा अध्यक्ष संजय दिवाळे।